विश्वंभर काय केलंस तू हे? सरळ रुद्रला म्हणालास की लग्नाचा विचार करावा लागेल म्हणून. हिचं लग्न म्हणून काय हिला कायमची इथे ठेवून घेणारेस की काय? हो ठेवीन. हिला इथे ठेवून घेतलंस कायमची तर तुझं काय होईल याचा विचार केलायस का तू? आधीच हिच्यामुळे तुझी किती बदनामी झाली आहे. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, शुभूचं सगळं प्रकरण माहीत असून सुद्धा रुद्रनी श्रावणीशी लग्न करायला होकार दिलाय. तुझं मंत्रीपद वाचवलंय त्याने, ह्याचा तरी विचार कर. पण याचा अर्थ असा होत नाही माझ्या मुलीचा हात मी चुकीच्या माणसाच्या हातात देईन. तो चुकीचा नाहीये, त्याची बोलण्याची पद्धत कदाचित चुकली असेल रे. आणि हिला तेवढाच विषय मिळाला. आता कशाला उगाच विषय वाढवतोयस विश्व? मी विषय वाढवत नाहीये नंतर. मला माझ्या मुलीचं आयुष्य महत्वाचं आहे. इतकी वर्ष मी तिला कधी माझी मुलगी मानलं नाही. आज इतक्या वर्षांनंतर मला माझ्या मुलीचं प्रेम मिळालंय. श्रावणी, लग्नाचा निर्णय तू घे. जर का अजूनही तुझ्या मनामध्ये शंका असेल तर तू नकार देऊ शकतेस. मी तुझ्या निर्णयाचा सन्मानच करेन, तुला काही बोलणार नाही. बाबा, मी लग्नाला तयार आहे. मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. आणि ते म्हणाले ना, कदाचित चुकून वागले असतील ते असं, आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली. मला वाटतंय आता हा विषय आपण इथेच थांबवावा. बघ, आता श्रावणीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. आता तू प्लीज कुठे खोडा घालू नकोस मध्ये. हा ठीक आहे, तुला मान्य असेल तर माझी हरकत नाही. पण बाबा, लग्नानंतर जर माझ्याबरोबर काही चुकीचं घडलं तर माझ्यासाठी माझं माहेर बंद होणार नाही ना? या घराचे दरवाजे कायम उघडे असतील ना माझ्यासाठी? हे विचारायची गरजच नाही बाळा. हे तुझं घर आहे. हक्काने येऊ शकतेस तू कधीही. कोणी अडवणार नाही तुला. मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा श्रावणी लग्न करून इथून निघून जाईल तेव्हा मी माझा खेळ खेळायला सुरुवात करेन. विश्वंभरचा पूर्ण ब्रेन वॉश करून या पटलावरची मी एकमेव राणी बनेन. मग हळूच विश्वंभरला खुर्चीवरून खाली खेचून मी स्वतः मंत्री बनेन.